ऐका बरं, ऐका, गडबड करू नका, ऐकताय ना आपण. तर तुकोबारा खेळ व्यक्त करताय. नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला नाही तरी गेला जन्म वाया, असा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त आहे मायबा. मग या मानवी देहाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, भगवंताची भक्ती करायची. मग ती कशा पद्धतीने करायची, ती साधना कशी असावी, याचं दिग्दर्शन साधू संत मायबाप करतायत. आज ज्यांचा अभंग आपण हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडलाय त्यांचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. संत श्रेष्ठ निरोपाराय महाराज आज प्राप्त अभंगाच्या माध्यमातून ती साधना आपल्याला सांगत आहे मायबाप. खरं तर निरोपारायांचा अधिकार संप्रदायाच्या दृष्टिकोनातून फार उच्चतम आहे. जे संत पंचायत सांगितलं ना त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाचे संत आहे निरोपाराय महाराज. पहिले संत जर पाहू जर गेलं माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय, दुसरे आहे नामदेव महाराज, तिसऱ्या क्रमांकाचा विचार जर केला तर शांती ब्रह्मनाथ महाराज, चौथे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय, आणि 5वा क्रमांक आहे संत श्रेष्ठ निरोपाराय महाराजांचा. एकाने एका तत्वाचा विस्तार केला. बरं ज्ञानोबाराय म्हणलं का प्रत्यक्ष ज्ञानच आहे मायबा. तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, पण ज्ञानोबाराय उपदाता ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांग देव. किती ज्ञानोबारायांचं ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर. जेवढं जेवढं विज्ञानानं संशोधन केलं त्या सर्व शोधाचे जनक माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे. आपल्याला लाईट दिसते ना, लाईट, या लाईटीचा शोध सुद्धा माझ्या ज्ञानोबाराने लावला बरं माय बाप. ज्ञानोबारा म्हणतात तया मुदकाचेरी अवेसे लखलखीत तेज दिसे तया विजुमादी असे सलील काय. ज्ञानोबारा तया मुदकाचेरी अवेसे लखलखीत तेज दिसे तया विजुमादी असे सलील काय. हे घड्याळ आहे ना, घड्याळ, या शोधाचे जनक सुद्धा ज्ञानोबारायच आहेत बरं. उपदेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे का. हे ज्ञानोबारांचे शब्द आहे. त्या न्यूटननं शोध लावला. कोणता शोध लावला न्यूटननं? गुरुत्वाकर्षण शक्तीचा. त्या झाडाखाली जाऊन बसलं आणि ते सफरचंद खाली पडलं बरं. आता आपल्यासारखं असं तर ते म्हणलं असं एकच का पडलं बाकीचे का पडत नाही, आपण असा विचार केला असा. पण मोठ्या माणसांचे विचार सुद्धा मोठे असतात बरं. अरे हे फळ खालीच का आलं वरती का गेलं नाही, खालीच का आलं वरती का गेलं नाही. अरे जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुदे जाते प्रकटी तैसी सदबुद्धी थे कुटी म्हणू नये. त्या ज्ञानानं विचाराचं काहूर पेटलं आणि विचाराचं काहूर पेटल्यानंतर त्या विचारांती एक निष्कर्ष बाहेर निघाला. या पृथ्वीच्या बोटामध्ये गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती आहे आणि ती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते. हा शोध न्यूटननं लावला. पण त्याच्या अगोदर माझ्या ज्ञानोबारांनी लिहिलं होतं का फळाली तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. हे ज्ञानोबारांचं ज्ञान आहे बरं. आपण चित्रपट पाहतो ना, चित्रपट, त्या चित्रपटाच्या शोधाचे जनक सुद्धा माझे ज्ञानोबारायच आहेत बरं. हे सोमायेचे आड वस्त्र लावणी खेळवी एकला सूत्र बाहेरी नटी छाया चित्र 84 लक्ष. हे ज्ञानोबारांचे शब्द आहे. आणखी नाही का, पृथ्वी सूर्याभोवती फिरते बरं ना तरी उदो असतो चेने आ पैसे हे अखंडित होत जात दैसे. हे शब्द सुद्धा ज्ञानोबारांचे आहे. ज्ञान म्हटलं का ज्ञानोबाराय, नाम म्हटलं का नामदेव महाराज. नामाचा विस्तार केला पंजाबापर्यंत बरं, पंजाबापर्यंत केला. भगवत संप्रदायाची पताका स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि पंजाबापर्यंत जाऊन भगवत संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराजांनी केला बरं. तिथे जाऊन त्यांच्या भाषेमध्ये भजन केलं महाराज. पंजाबी भाषा सुद्धा फार सुंदर आहे. केव्हा तरी आपण ऐकली असेल पंजाबी भाषा, फार सुंदर आहे बरं पंजाबी भाषा. हो पढोया पंजाबी यादे यादे थल्ले थल्ले रे ठकुरा बल्ले बल्ले रे वाहे गुरु 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 गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे. पंजाबी भाषा आहे. तो ज्याच्या भाषेमध्ये भजन करतो बरं मला. ते ब्रजभूमीतील लोक सुद्धा फार सुंदर भजन करतात बरं. त्यांची भाषा तर फारच रसाळ आहे ब्रज भाषा. मिठे रस से भारोडी राधा रानी लागे महारानी लागे हमारे कारो कारो जमुना नीरो पानी लागे. ब्रज भाषा आहे बरं. त्यानंतर ते नामदेव महाराजांनी एका गवळणीमध्ये 5 प्रकारच्या भाषा सांगितल्या बरं. त्याच्यामध्ये गुजराती भाषा सुद्धा सांगितली. जोरे माधवजी मै मै शरण तही आई. त्याच्यामध्ये कानडी भाषा सुद्धा सांगितली बरं. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. कोकणी लोक सुद्धा फार सुंदर भजन करतात बरं. कोकणी भाषा फार सुंदर सांगितली त्या गवळणीमध्ये. हो अरे अरे पावगा दाताला तू. कोकणी भाषा आहे सर्वजण ऐका. पावगा दाताला तू नंदाचा झिलो
फॉरेनर लोक सुद्धा फार सुंदर भजन करतात बरं. फॉरेनर हो आय डोंट नो हाऊ डू यू प्रे, फार सुंदर करतात. हो आय एम नॉट धिस बॉडी, आय एम दी सोल. मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. आय एम नॉट धिस बॉडी, आय एम नॉट धिस बॉडी, आय एम दी सोल. शिवोहम आय एम शिवाय. पंजाबी भाषेमध्ये भजन करून आपल्या भगवत संप्रदायाचा प्रचार पंजाबापर्यंत करणारे नामदेव महाराज. नामाचा विस्तार केला नामदेव महाराजांनी, शांतीचा विस्तार केला शांती ब्रह्मनाथांनी, वैराग्याचा विस्तार केला जगद्गुरु तुकोबारायांनी, आणि ज्यांनी गुरुनिष्ठा समाजाच्या समोर प्रकट करून सांगितली ते संत श्रेष्ठ नृपबाराय महाराज. ते आज प्राप्त मानवी देहाच्या माध्यमातून आपण काय करावी, साधना करावी, कशा पद्धतीने करावी याचं दिग्दर्शन करतायत. कशी करा साधना, अभंगाच्या पहिल्या नाम वाचेच्या माध्यमातून भगवंताचं नाम चिंतन करा. भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर आपली साधना जी आहे ना ती साधना निर्दोष साधना असली पाहिजे.
भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. बरं, साधना ही निर्दोष असावी. दोन प्रकारच्या साधना आहे, सदोष साधना आणि निर्दोष साधना. ब्रजभूमीमधल्या गोपिका साधना करत होत्या भगवंत प्राप्त व्हा म्हणून. बरं, पती रूपानं प्राप्त व्हावा. पण ती साधना करत असताना त्यांच्याकडून दोष घडत होता. बरं, काय दोष घडत होता? या गोपिका भल्या पहाटे उठायच्या आणि भल्या पहाटे उठून गोपिका कात्यायनी मातेचं चिंतन करायच्या. यमुनेच्या डोहामध्ये जायच्या आणि यमुनेच्या डोहामध्ये जाऊन त्या कात्यायनी मातेची आराधना करायच्या. साधना करायच्या. पण ती साधना करत असताना त्याच्यामध्ये दोष होता. बरं, दोष होता. काय दोष होता? या गोपिका स्नान करायच्या, पण स्नान करत असताना गंगेमध्ये प्रवेश करत असताना विवस्त्र होऊन स्नान करायच्या. गंगेमध्ये स्नान करताना काही नियम आहेत. बरं, काही नियम आहेत. पहिला नियम आहे, गंगेमध्ये स्नान करत असताना अंगाला साबण तथा शॅम्पू वगैरे लावून स्नान करायचं नसतं. बरं, कारण गंगा ही पवित्र ठेवायची असते. ज्ञानोबारा म्हणतायत, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रात आहे आप गंगे देसे. गंगा ही सर्वांना पवित्र बनवणारी आहे. गंगा सर्वांना शुद्ध बनवते. म्हणून अशी गंगा आपण अशुद्ध बनवायची नसते. बरं, आणखीन ऐका, गंगेमध्ये मलमूत्र विसर्जन करायचं नसतं. आणखीन आम्हाला एकाने प्रश्न विचारला. बरं, ते म्हणले, महाराज, त्या गंगेमध्ये स्नान करत असताना आपलं मुख नेमकं कोणत्या दिशेनं असावं असा प्रश्न विचारला. कोणत्या दिशेनं असावं आपलं मुख? कोणत्या दिशेनं असावं? पूर्व दिशेनं असावं. बरं, उगवतीच्या बाजूने हे निश्चित आहे. पण आम्ही त्यांना त्यांना उत्तर दिलं. त्यांना म्हणलं, अहो, गंगेमध्ये स्नान करताना आपलं मुख असावं. ते म्हणले, नेमकं कोणत्या दिशेनं असावं लवकर सांगा. त्यांना म्हणलं, गंगेमध्ये स्नान करताना आपलं मुख ज्या दिशेनं आपले कपडे सोडले त्या दिशेनं असावं. नाही तर बऱ्याच वेळेला आपल्याला घोटाळे पाहायला भेटतात. असे अनेक घोटाळे आपण पाहिले महाराज. पण चला, आणि अशा गंगेमध्ये स्नान करत असताना विवस्त्र होऊन स्नान करायचं नसतं. जल देवता आहे आणि आपण विवस्त्र होऊन जर स्नान जर कराल तर त्या गंगेचा अपमान होतो, जलदेवतेचा अपमान होतो. आणि गोपिकेतून साधना होत असताना ती साधना सदोष साधना होत होती. हे जगाच्या नायकाच्या लक्षात आलं आणि मग जगाच्या नायकानं सर्व गोपिकेंचे वस्त्र उचलले आणि कळंबाच्या वृक्षावरती जाऊन थांबले. का कळंबा सर्वांना ज्ञात आहे. आपणही साधना करा. बरं, भगवंतापर्यंत पोहोचत असताना, पण ती साधना करत असताना वाचेच्या माध्यमातून नामचिंतन करा. नाम वाचे श्रवण कीर्ती. आपल्याला भगवंतानं मुख दिलंय महाराज. कशासाठी दिलं? कशासाठी दिलं? कमल मुख राम भजन कोधिया. दिले महाराज, देवाने आपल्याला मुख दिलं, सगळे इंद्रिय दिले. त्याचा काहीतरी देण्याचा भगवंताचा हेतू आहे. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. त्याच्या माध्यमातून जेणे तू जोडीसी नारायण होईल काय? नासे जीवपण भव रोग. असा आपल्याला इंद्रिय मिळाले मायबाप. मुख तुम्ही आम्हाला दिलं आणि मुखाची शोभा त्यानंच आहे. व्यर्थ चिंतन करण्यापेक्षा भगवत नामचिंतन करावं. माणसं व्यर्थ गप्पा जास्त मारतात का भगवत नामचिंतन जास्त करतात? तुमच्या हिवरगावला कसं आहे? इथं बसल्यानंतर खोटं बोलायचं नाही. माणसं व्यर्थ गप्पा जास्त मारतात का भगवत नामचिंतन जास्त करतात? व्यर्थ वेळ आपला जास्त चालला बाबा. आणि कदाचित जर आपला व्यर्थ वेळ जर चालला नसता तर नाथांना म्हणावंच लागलं नसतं, व्यर्थ गला मला करू नका. Oh
नको अभिमान सांडी मी तुफान तोची सुखी रे हरी बोला पवित्र मुख आपल्याला प्राप्त आहे बाबा. या मुखाच्या माध्यमातून आपण भगवत नाम चिंतन करा. आणि जर मुखाच्या माध्यमातून आपण भगवत नाम चिंतन जर करत नसाल तर नागायन मुख सर्पाचे ते पिळ हे नागांचे शब्द आहेत. म्हणून नाम वाचे आणि ऐका असं नामचिंतन करत असताना ते फक्त मीच करतो असा अभिमान नसावा बरं. असा अभिमान नसावा. नाही तर काही ना असा आहे महाराज त्याचा सुद्धा काय होतो अभिमान होतो बरं. अभिमान होतो. अभिमान विरहित होऊन भगवत नाम चिंतन करा. नाम वाचे आणि कानानं भगवंताची कीर्ती श्रवण करा. कीर्ती श्रवण करा. याचं त्याचं ऐकत बसण्यापेक्षा वर्णाविती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगून हे कीर्ती मानवाची सांगून हे कीर्ती मानवाची एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गावू नये. कीर्ती श्रवण करा भगवंताची. भगवंताची कथा श्रवण करा. आणि या श्रवणाच्या माध्यमातून अनेकांचा उद्धार झाला. भागवतामध्ये प्रसंग फार दिव्य आहे. ज्या वेळेला राजा परीक्षितीवरती मृत्यू संकट आलं बरं. कथाभाग सर्वांना ज्ञान आहे. राजा कोण जरा घोटाळा झाला. काय घोटाळा झाला. एक दिवस राजा मृगया करण्यासाठी निघाला. आणि मृगया करण्यासाठी निघालेला राजा कौशिकी नावाची नदी आहे. या राजाच्या पाठीवरती हा भाता आहे. भात्यामध्ये बाण आहे. हातामध्ये धनुष्य आहे. आणि राजा मृगया करण्यासाठी निघाला. आणि राजाला तहान लागली. कौशिकी नावाची नदी प्रवाहित आहे. परंतु राजा स्वतःहून जाऊन जर पाणी घेईल तर त्या राजगाडीचा अपमान आहे बरं. आणि मग दुष्काळ पडत असतो बरं. म्हणून राजानं गंगेच्या पाण्याचा स्वतःहून स्वीकार करायचा नसतो असं भागवत सांगतं बरं. मग काय करावं. असा राजा इकडे तिकडे पाहू लागला. आणि राजाला एक आश्रम दिसला बरं. फार सुंदर आश्रम होता. त्या आश्रमामध्ये एक महात्माजी समाधिस्थ आहे. राजा त्या आश्रमाच्या समोर गेला आणि दोन हात जोडून त्या महात्म्याला विनंती करू लागला. हो महाराज मी राजा परीक्षिती आहे. मला तहान लागलेली आहे. मी आपल्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचलोय. मला जरा पाणी मिळालं तर बरं होईल. महात्मा समाधिस्थ होते बरं. त्यांचं नाव होतं शमीक ऋषी. राजानं मारलेले हात महात्म्यापर्यंत नाही पोहोचले. पुन्हा एकदा राजाला आवाज दिला. हो महाराज मी राजा परीक्षिती. मला जरा पाणी मिळालं तर बरं होईल. बरं मी तुमच्या आश्रमामध्ये आलो. तरी सुद्धा महात्मा समाधिस्थ आहे. पुन्हा राजाने आवाज वाढवला. हो महाराज मी राजा परीक्षिती आहे. तरी सुद्धा महात्मा समाधिस्थ आहे. राजाने विचार केला म्हणे कदाचित हा महात्मा काहीतरी नाटक करत असावा. राजाने इकडे तिकडे पाहिले की मृत सर्प होता. आपल्या बाणाच्या टोकावरती तो मृत सर्प उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिला. राजा निघून आला. का राजाला बुद्धी सुचली मायबाप. ज्या राजाचं संरक्षण खऱ्या अर्थानं गर्भामध्ये प्रत्यक्ष भगवंताने केलं होतं बरं. हा परीक्षिती म्हणजे सर्वसामान्य नाही. हा उत्तरेचा मुलगा आहे बरं. उत्तरेचा मुलगा. उत्तरेच्या गर्भामध्ये असताना याच्यावरती ब्रह्मास्त्राचा मारा केला होता अश्वस्थाम्यानं. आणि ज्या वेळेला उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्राचा मारा अश्वस्थाम्यानं केला त्यावेळेला 16 वर्षाची उत्तरा तिचं सर्व अंग पोळू लागलं. आणि 16 वर्षाची उत्तरा आता धावू लागली. 5 सासरे तिच्या समोर उपस्थित असताना तिला दुसरं तिसरं कोणी आठवलं नाही.
तिला जगाचा नायक आठवला मायबाप आणि ती भगवंताच्या दिशेनं धावू लागली आणि 2 हात वर करून तिनं भगवंताचा धावा केला. श्रीपाद बिहारी रे दूर करो दुख मेरा आरलतेनं हाक मारली मायबाप आणि मग जगाच्या नायकानं त्या उत्तरेच्या गर्भामध्ये धावून त्याचं संरक्षण केलं. तो राजा परीक्षिती आणि त्याला दुर्बुद्धी सुचली शमीक ऋषींच्या काळामध्ये मृत सर्प टाकण्याची. का सुचली? त्याला कारण फक्त एकच होतं. राजाच्या मस्तकावरती जो मुकुट होता ना, त्या मुकुटामध्ये दोष होता. बरं, दोष होता. ते जो मुकुट होता ना, तो मुकुट जरासंधाचा होता. बरं, जरासंधाचा. अशा जरासंधाचा मुकुट हिसकावून आणलेला होता. कारण राजा परीक्षितीला कलीनं विचारलं होतं मी कुठं कुठं राहावं. त्याला राहण्याचे काही ठिकाणं दिले होते. बरं, जिथं जिथं दूध खेळलं जातं ना, तिथं कलीचं वास्तव्य. जिथं तिथं मांसाहार केला जातो तिथं कलीचं वास्तव्य. जिथं तिथं मदिरापान केलं जातं तिथं कलीचं वास्तव्य. जिथं तिथं व्यभिचार केला जातो तिथं कलीचं वास्तव्य. हा कली म्हणला अहो सगळे ठिकाणं तुम्ही मला वाईट दिले, एखादं चांगलं ठिकाण द्या. आणि मग सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. पण कोणतं सोनं? जे सोनं दुसऱ्याकडून हिसकावून घेतलं, जे सोनं दुसऱ्याकडून लुबाडून घेतलं. आणि त्याच्याही पुन्हा आहे का? बरं, जे सोनं हुंड्यामध्ये आलं त्या सोन्यामध्ये सुद्धा कलीचं वास्तव्य आहे. कारण हुंड्यामधलं सोनं घरामध्ये येतं आणि आपल्या सोन्याला घेऊन बाहेर जातं. ज्याला कळत कळतं ना आपल्याला. अशा त्या मुकुटामध्ये कलीचं वास्तव्य. आणि अशा राजा परीक्षितीनं मृत सर्प टाकला. आणि ज्या वेळेला शमीक ऋषींचा मुलगा शृंगी आला, स्वतःच्या वडिलांचा झालेला अपमान ज्या वेळेला शृंगीनं पाहिला, हातामध्ये पाणी घेतलं. वडिलांच्या समोरचा कमंडल होता, तेच पाणी घेतलं, पाणी अभिमंत्रित केलं. अरे ज्यानं कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकला असेल, आजपासून 4 दिवसामध्ये तक्षकाच्या दंशानं त्याचा मृत्यू होणार, मृत्यू होणार, मृत्यू होणार असा शाप देऊन टाकला. राजाला शाप मिळाला मायबाप. आणि शमीक ऋषी त्या वेळेला समाधीतून बाहेर आले. शृंगी रडून सांगू लागला, बाबा तुमच्या गळ्यात कोणीतरी मृत सर्प टाकला होता, पण मीही त्याला शाप देऊन टाकला. आणि ज्या वेळेला राजा माझ्या दारामध्ये आला हे अंतर्ज्ञानानं शमीक ऋषींनी जाणलं. आणि शमीक ऋषींनी सांगितलं, अरे अरे फार मोठे अघटित घटना घडली. तू ज्याला शाप दिला तो आपल्या नगरीचा राजा परीक्षिती आहे आणि त्याला शाप मिळाला. कोणीतरी परीक्षितीला सावध करा. म्हणून गौरांग नावाच्या शिष्याला बोलवण्यात आलं. आणि गौरांग शिष्य धावत धावत गेला परीक्षितीला सावध करण्यासाठी. पण तोपर्यंत राजा परीक्षित गडापर्यंत जाऊन पोहोचला होता. आणि असा राजा परीक्षित गडापर्यंत गेल्यानंतर गौरांग गेला, महाराज सावधान सावधान सावधान. काय झालं बाळा? काय नाही महाराज, 7 दिवसामध्ये तक्षक नागाच्या दंशानं तुमचा मृत्यू होणार आहे. राजाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. का रडू लागला राजा? तो गौरांग म्हणला, तुम्हाला मारायचं म्हणून तुम्ही रडताय. त्यावेळेला परीक्षितीनं सांगितलं, मी मारायचं म्हणून रडत नाही. त्या शृंगीनं जो शाप दिला, तो शाप देत असताना शृंगी चुकला. काय चुकला? माझ्यासारख्या नराधमाकडून पाप घडलं होतं, एका महात्म्याचा अपमान माझ्याकडून घडला होता. आणि माझ्यासारख्या नराधमाला 7 दिवस जगण्याची मुदत दिली. त्यानं शाप देताना असं शाप देणं गरजेचं होतं, लगेच त्या लगेच तक्षक येईल आणि त्याच्या दंशानं माझा मृत्यू होईल. माझ्यासारख्या नराधमाला पाप्याला 7 दिवस जगण्याची मुदत दिली म्हणून राजा रडत होता. बरं, आणि राजाला मृत्यू कळाला मायबा. आणि राजानं क्षणार्धात सर्व जागे तोडून टाकले. आपल्यालाही म्हणायचं ना, ऐकताना सर्वजण कोरोनाच्या काळात बरेच गेले. आपल्या समोर किती गेले? किती गेले? 9 भी मर गए 10 भी मर गए. आपल्याला
मृत्यू होऊच शकत नाही, हे राजाला शाश्वती होती. आपल्याला तेवढी सुद्धा शाश्वती नाही. आहे शाश्वती? आहे शाश्वती. कोणी छातीला हात लावून सांगू शकतो मी उद्याचा सूर्योदय पाहिल? नाही सांगू शकत मायबा. राजाला समजलं आणि राजा अक्षरार्धामध्ये सावध झाला. सगळे बंधन राजानं तोडले. बरं, सगळे बंधन तोडले. मुलगा जनमेजय, पत्नी इरावती, त्यांना राजानं पाचारण केलं आणि सर्व जबाबदारी त्यांच्यावरती देऊन टाकली. आणि निघाला राजा, निघाला. आणि राजा सर्वांना सांगत होता मी पाप केलं. ऐकताय ना आपण? मी पाप केलं. राजा सांगत होता मी पाप केलं. एका महात्म्याचा अपमान माझ्याकडून घडला. आपण पाप प्रकट करतो का पुण्य प्रकट करतो समाजाच्या समोर? पुण्य प्रकट करतो ना. सगळेजण म्हणतात बरं काशी केली, काशी केली, काशी केली, काशी केली, सगळेजण सांगतात. पण काय काशी केली हे कोणी सांगत नाही. सोपं आहे ना. राजा पाप प्रकट करू लागला. माझ्याकडून एका महात्म्याचा अपमान घडला. कोणीतरी माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा, कोणीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. याला त्याला राजा कळवळून विनंती करत होता. काय विनंती करत होता? कैमी उद्धार पावे माझ्याकडून पाप घडले, माझ्याकडून पाप घडले, माझा उद्धार कसा होईल कोणीतरी सांगा. राजा सर्वांना विनंती करत होता. बरं, कोई कहियो रे प्रभु आवरण की. कोणीतरी सांगा कसा मला भगवंत प्राप्त होईल? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. राजा याला त्याला विचारत होता. कोणीच राजाला साधना सांगत नव्हतं मायबा. आणि अखेर राजा गंगेच्या काठावरती गेला आणि 2 हात राजानं वरती केले. बरं, आपण हे 2 हात वरती करतो ना, हे 2 हात वरती करणं म्हणजे समर्पण आहे. समर्पण आहे. आणि राजानं विचार केला कुणीतरी मला उद्धाराचा मार्ग सांगितला नाही ना. ज्यानं गर्भामध्ये माझं संरक्षण केलं तो मला काहीतरी मार्ग सांगेल. आणि गंगेच्या काठावरती गेला आणि राजा 2 हात वरती करून त्या भगवंताचा धावा करू लागला. कळवळून त्याला आळवू लागला. कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे, नारायण रे, नारायण रे,
डोळ्यामध्ये प्राण आणून राजा वाट पाहत आहे. कोणीतरी मला उद्धाराचा मार्ग सांगेल. कसा राजा वाट पाहत होता? मुलीचा विवाह पूर्णत्वाला जावा, दिवाळ सण जवळ यावा. बरं, दिवाळ सण जवळ यावा. आणि अशा दिवाळ सणाच्या वेळेला त्या मुलीनं सारखी वाट पाहिली. कोणीतरी मला मूळ लावण्यासाठी, कोणीतरी मूळ लावण्यासाठी. एखादी गाडी वाजली का ती मुलगी लगे खिडकीतून डोकावून पाहायची. बरं, माझा भाऊ आला की काय, माझे वडील आले की काय. काम करते घरामध्ये, परंतु तिथं लक्ष आहे मूळ केव्हा लावण्यासाठी भाऊ येतो. अगदी तशा पद्धतीने राजा वाट पाहत होता. दिवाळीच्या मुळा लेकी असावं, तसा राजा वाट पाहत होता. कोणीतरी मला उद्धाराचा मार्ग सांगेल. राजा भगवंताचा धावा करत असताना दिव्य चमत्कार घडला. प्रत्यक्ष शुकदेवजी आले आणि शुकदेवांनी ज्या वेळेला राजा परिस्थितीला सांगितलं, राजा घाबरू नको, मी तुला उद्धाराचा मार्ग सांगतो. आणि अशा शुकांना राजाने उंच आसावरती बसवलं आणि राजा शुकदेवांचं पूजन करू लागला. बरं, हम भूल रहे ते बन में, बल खो बैठे थे तन में, तूने आकर बल जगा कर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, प्राप्ती झाली पाहिजे असं काहीतरी साधन सांगा. आणि त्यावेळेला सुतदेवा शुकदेवांनी त्यांना साधन सांगितलं. स्मर्तव्य, भगवंताचं स्मरण करा, त्या भगवंताची कीर्ती श्रवण करा. श्रवण कीर्ती, त्या भगवंताची कीर्ती श्रवण करा आणि ती दुसऱ्याच्या समोर वर्णन करून सांगा. अशी राजाला साधना शिकवली. बर, आणि मग राजा समोर बसला आणि राजानं सर्वांगाचे कान करून कथा श्रवण केली. 4 दिवस झाले होते. शुकदेवांनी विचारलं, राजे तुम्हाला काही तहान वगैरे लागली असेल तर पाणी वगैरे देऊ. त्यावेळेला राजानं सांगितलं, पाणी पिण्यासाठी गेलो म्हणून तर माझ्यावरती ही स्थिती आली ना. आता मला तहान लागली. कशाची तहान लागली? मला उद्धाराची तहान लागली, दुसरी काही तहान. तहान हरपली भूक, कळो नये सुख दुःख, अशी माझी स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि अशा राजानं श्रवण केली भगवंताची कीर्ती, श्रवण केली भगवंताची कथा आणि त्या श्रवणाच्या बळावरती राजाचा उद्धार झाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तयार. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, ऐसे द्या सांगून. आपण काकड्यामध्ये प्रमाण म्हणतो ना, तसं श्रवण करा, भगवंताची कीर्ती श्रवण करा. नाम वाचे श्रवण कीर्ती. कोणी कोणी कीर्ती श्रवण केली? भागवतामध्ये आणखी एक प्रसंग आहे. महाराज कीर्ती श्रवण केली. रुक्मिणी मातेनं श्रवण केली. बर, भगवान गोपाल कृष्णांची कीर्ती श्रवण केली. नारदजींनी सांगितलं. बर, आणि ज्या वेळेला नारदजींनी भगवंताची कीर्ती रुक्मिणी मातेला सांगितली ना, त्यावेळेला रुक्मिणी मातेला असं वाटू लागलं, आता हे भगवंतच मला पतिरूपानं प्राप्त झाले पाहिजे. बर, शिशुपाल नवरा न वरी मी आणि श्रीकृष्ण नवरा नवरी सोपाय. कारण रुक्मिया काय म्हणत होता? रुक्मिया जो रुक्मिणीचा विवाह शिशुपाला बरोबर लावून देणार होता. पण रुक्मिणी मातेनं सांगितलं, शिशुपाल नवरा न वरी मी आणि श्रीकृष्ण नवरा नवरी. मला कोण पाहिजे पतिरूपानं? श्रीकृष्ण पतिरूपानं पाहिजे.
आणि म्हणून मध्यस्थी पाठवला. कोण? सुदेव ब्राह्मण पाठवला. नाथांनी या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन केलं. रुक्मिणी मातेच्या अंतकरणामधला भाव आहे. कसा ग बाई हरी विनधी सुदेव ब्राह्मण पाठविला तो अजून येईन कसा. एका जनार्दनी पूर्ण कृपेने मधला कृष्ण वरू. कसा ग बाई हरिविन धीर धरू. कीर्ती श्रवण केली भगवंताची. म्हणून तर भगवंताविषयी प्रीत निर्माण झाली रुक्मिणी मातेला. आणि आजा रुक्मिणी मातेला भगवंत पती रूपानं प्राप्त झाले. बरं, म्हणून कानानं श्रवण करा त्याची कीर्ती. वाचन त्याचं नाम चिंतन करा. नाम वाचे श्रवण कीर्ती. आणि त्या भगवंताची समान पावलं चित्तामध्ये धारण करा. मायबा प्रभू रामचंद्रजींचा विचार जर केला तर ते गोदंड पाणी आहे. भगवान गोपाल कृष्णांचा विचार जर केला तर ते देवडा चरण आहे. पण जो विटेवरती उभा आहे ना पंढरपुरामध्ये त्याचे पावलं समान आहे. बरं, अशी समान पावलं चित्तामध्ये धारण करा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अशी भगवंताची समान पावलं चित्तामध्ये धारण करा. म्हणून नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. आणि या 3 सूत्रानं खऱ्या अर्थानं आपलं जीवन जर युक्त जर असेल तरच खऱ्या अर्थानं आपण काळ काय केला? सार्थक केला. म्हणून निळोपारांना सांगावं लागलं.
केला त्याने धरिला मनी विठ्ठल. मग आपण इथून पाठीमागे आपला गेलेला जो काही काळ आहे त्याचा विचार करा. तो काळ आपला कशामध्ये गेला. आता हरिकीर्तन झालं का सर्वांसाठी सुंदर अशी भोजन व्यवस्था आहे ना, भोजन व्यवस्था आहे. आणि असं भोजन झाल्यानंतर आपण सर्वजण आपल्या घरी जाणार. घरी जाणार. मला वाटतं गेल्या गेल्या काय लगेच सगळ्यांना झोप लागते असं काही नाही. पडल्या पडल्या झोप लागते का? आता काही पडायच्या अगोदर झोपतात तो विषय सोडत नाही, पण सगळ्यांना झोप लागते का? त्या उशीवरती डोकं टेकवलं का मग मनामध्ये विचार करा, अरे खऱ्या अर्थानं काळ सार्थकी लागतोय नामचिंतनाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं काळ सार्थकी लागतोय भगवंताची कथा कीर्तन श्रवण केल्याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं काळ सार्थकी लागतोय त्याची समान पावलं चित्तामध्ये धारण केल्यानंतर. मग मी आतापर्यंत काय केलं आपल्या मनाला विचारा बरं. आपल्या याला त्याला विचारू नका मला. आपलं मन आपल्याला उत्तर दिलं का? त्या कवीनं वर्णन किती सुंदर केलं. कवी कल्पना फार सुंदर आहे. आपल्या मनाला विचारा. काय विचारा मनाला? क्या किया क्या किया क्या किया रे. आपलं मन आपल्याला सांगेल बर. ज्याला व्यर्थ घातला असेल त्याला बर. तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको खो दिया रे. जिसे पाना था उसको खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे. क्या किया, क्या किया रे. जिसे पाना था काय केलं आपण आपल्या मनाला विचारा माय बाप. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको मी फक्त विस्तार केला बरं. कवी कल्पना तुमच्या समोर मांडली. निरोप माराय सर्वांना प्रश्न विचारतात. येथे एवढी केले काही विठ्ठलुडाही आठविला. आहारे मुडा भाग्यहीना गेलासी पतना मोह भ्रमे. काय केले आपण? इथेहून आपण काळ कशामध्ये व्यर्थ कशामध्ये खर्च केलाय? व्यर्थ घातलाय की यथार्थ खर्च केलाय? आपल्या मनाला विचारा. काळ सार्थक होतो मायबाप केव्हा? जेव्हा तो भगवत नाम चिंतनामध्ये जातो तेव्हा तो खऱ्या अर्थाने यथार्थ आहे बरं. म्हणून सांगावं लागलं काळ सारा चिंतन
आणि ज्याचा काळ भगवत नाम चिंतनामध्ये गेला काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. हे जे सर्व साधुसंत मायबाप आहेत ना, या सगळ्या साधुसंत मायबापांनी आपला काळ भगवत नाम चिंतनामध्ये घातला. बरं, जरी काम करत होते पण चिंतन कोणाचं करत होते? भगवंताचं चिंतन करत होते. आपल्या वाट्याला जे काम आलं ना ते आपण करा. बरं, आपण सर्वजण शेतकरी आहोत ना, शेतकरी शेतामध्ये आपण काम करतोय ना, खुरपतोय आपण. खुरपत असताना त्याचं चिंतन करा मायबाप, त्याचं चिंतन करा. कामामध्ये काम काही मना राम राम हे साईला भव श्रम सुख होईला तुझाच हे साईला भव काम करत असताना काम करा, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून काम करत असताना जे काम आपल्या वाट्याला आलं ते काम आपण निश्चित केलंच पाहिजे. आले भागाते करीतो, पण हे सर्व करत असताना तुझे नाम उच्चारितो. यथा व्रज गोपिका नाम, त्या गोपिका काम करायच्या बरं, त्यांनी काम धंदा सोडला नाही. करिता संसाराचा धंदा, करिता संसाराचा धंदा, करिता संसाराचा आठवितीचा गोविंदा, आठवितीचा गोविंदा, आठवितीचा गोविंदा, आठवितीचा गोपिका भगवत नाम चिंतन करतायत. बरं, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आणि जेवढं नामचिंतन आपण केलं, जेवढा काळ आपण भगवत नामचिंतनामध्ये घातला, तेवढा काळ खऱ्या अर्थाने यथार्थ आहे. बरं, आणखी तुकोबारांचे प्रमाण फार सुंदर आहे. आता 2 तास आपण भगवत नामचिंतनामध्ये बसलो ना, कीर्तनामध्ये बसलो ना, याची गणना काळाच्या गणनेमध्ये होईल. कथेची वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, त्याची गणना काळाच्या गणनेमध्ये होत नाही मायबाप. म्हणून आपण आपला काळ भगवत नाम चिंतनामध्ये घालावा. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. त्या विठ्ठलाला मनामध्ये धरलं आणि त्याच्या कीर्तनाला प्रारंभ केला. कसा कीर्तनाला प्रारंभ केला? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगितलं. कीर्तनाचा
कीर्तनाचा समारंभ. आणि असं कीर्तन करू लागले. पण ते कीर्तन करत असताना त्याच्यामध्ये दंभ नसावा. बरं, दंभ नसावा. अभिमान फार घातक आहे माझा. अभिमान कोणत्याही क्षेत्रामधला असो ना, बरं, तो मनुष्याला अधोगतीला घेऊन जातो. बरं, अधोगतीला घेऊन जातो. कुणाला ज्ञानाचा होईल, कुणाला सत्तेचा होईल, कुणाला पदाचा होईल, कुणाला कृतीचा होईल, कुणाला स्वतःच्या विद्वत्तेचा होईल. तर एवढंच आहे, कुणाला कुणाच्या कलेचा होईल. पण हा अभिमान फार घातक आहे. बरं, तिला मात्र जैरी होय अभिमान मेरुत्वाचा